आज मी माझ्या पद्धतीने मस्त चमचमीत आणि चटकदार मटकी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. तर मटकी ही चवीला तशी तर खूप मस्त लागते, पण माझ्या पद्धतीने जर बनवाल ना, तर नेहमी तुम्हाला अशीच बनवायला आवडेल. लगेच सुरुवात करूया. तर यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. इथे मी 1 किलो मटकी घेतलेली होती. पाण्यामध्ये भिजत घालायची आणि नंतर ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायची, म्हणजे छान मोड येतात. उबदार जागी जर ठेवली ना, तर मोड लवकर येतात. तर आता मटकी 1 किलो असल्यामुळे मी इथे जास्त तेल घातलेलं आहे. तर 5 ते 6 टेबलस्पून एवढं तेल असेल. यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं. मटकीच्या भाजीला किंवा उसळला तसं तर मोहरी घालण्याची गरज पडत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि इथे मी कांदे 4 ते 5 मोठ्या आकाराचे बारीक चिरून घातलेले आहे. तर कांदा घातल्यामुळे मटकीच्या उसळला हलकीशी गोडवट चव येते. तुम्हाला जर फार गोड चव अशी आवडत नसेल तर कांद्याचं प्रमाण इथे तुम्ही कमीही करू शकता. पण 1 किलो मटकी असल्यामुळे मी 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे घातलेले आहे. तर इथे कांदा बघू शकता हलकासा लालसर तांबूस रंगावर परतला गेलेला आहे. आता यामध्ये 4 ते 5 बारीक चिरलेले आणि पिकलेले लाल सणाचे टोमॅटो घातलेले आहेत. तर कांदा टोमॅटो जास्त प्रमाणात घातल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला एक टेक्स्चर येतं. जी आपण मटकी बनवू त्याला एक कोटिंगसुद्धा येतं. म्हणून आपण इथे कांदा टोमॅटो जास्त घातलेला आहे. पण तुम्हाला एवढं प्रमाण घ्यायचं नसेल तर तुम्ही गोडवटपणा देण्यासाठी गोड घालू शकता आणि आंबटपणा देण्यासाठी टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही चिंच घालू शकता. तसंही चिंच आणि गोड घालून जर मटकी बनवली ना तर चवीला खूप मस्त बनते. मी बरेच वेळा चिंचगुळाची चटणी घालून ही मटकी बनवत असते. अतिशय चविष्ट लागते. तर आता इथे मी लसूण आल्याची पेस्ट अगदी पातळ बनवून घातलेली आहे. यामुळे सुद्धा ग्रेव्हीला टेक्स्चर मस्त येतं. सोबतच कढीपत्ता घालते आहे आणि सर्व नीट एकदा अगदी स्लो फ्लेमवर परतायचं आहे. तर सुरुवातीला कांदा टोमॅटो मी हाय फ्लेमवर परतून घेतलेले होते. जेव्हा मी लसूण आलं घातलं तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो करून परतून घेते आहे. लसूण आलं जळू देऊ नका, त्यामुळे खूपट असा वास येतो ग्रेव्हीला. तर हलकासं परतून घ्यायचं आहे, खूप जास्त परतायचं नाही. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया. लाल तिखट घालते आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. भाजलेल्या धण्याचं पूड 2 मोठे चमचे घालायचं. यामुळे सुद्धा ग्रेव्हीला टेक्स्चर खूप मस्त येतं, दाटसरपणा येतो. सोबतच कसुरी मेथी अर्धा चमचा घातलेली आहे आणि किचन किंग मसाला मी 2 मोठे चमचे घालते आहे. तर तुम्ही जास्तही घालू शकता. कोथिंबीर घालायची आहे आणि सोबतच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालते आहे. तुम्हाला मटकीला तिखट किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्हाला इथे मिरच्या किंवा तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. मसाले घातल्यानंतर गॅस अगदी लो फ्लेमवरच ठेवायचा आणि मसाले परतून घ्यायचे. आता मसाले जळू नये यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी गरमच घालायचं, यामुळे तवंग खूप मस्त येतो. नीट एकदा परतून घेऊया. तर पाणी घातल्यामुळे टोमॅटो आणि कांदा छान एकजीव होऊन जातो. यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येतं. हीच प्रोसेस तुम्ही बाकी भाज्या बनवण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. परत मी गरम पाणी घातलेलं आहे. आता जेव्हापर्यंत कढईने तेल सुटत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे सर्व मसाले, कांदा आणि टोमॅटो सर्व शिजवून घ्यायचं आहे. तेव्हापर्यंत आपण मटकी घालायची नाही आहे. मटकी घालायची घाई जर तुम्ही केली तर मटकीला चव छान येणार नाही. म्हणून झाकण ठेवायचं आणि जेव्हापर्यंत याला कढईने तेल सुटत नाही तेव्हापर्यंत शिजवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मसाले अगदी मंद आचेवर शिजवले ना की मसाल्यांचे जे फ्लेवर्स असतात ते रिलीज व्हायला लागतात. त्यामुळे मंद असा सुवास यायला लागतो आणि ग्रेव्हीला चवही यामुळे खूप मस्त येते. त्यामुळे मसाले केव्हाही शिजवाल ना तर अगदी मंद आचेवर शिजवायचे आहे. तर आता इथे एक पळी घेतलेली आहे आणि सर्व मी मॅश करून घेते आहे. तर यामुळे मसाले, कांदा, टोमॅटो सर्व एकजीव होतील आणि त्यामुळे जी आपण मटकी बनवत आहे ना त्याला चव खूप मस्त येणार आहे. तर आता इथे मी तेलाचं जे प्रमाण घेतलेलं होतं ना ते अर्धा किलोसाठी घेतलेलं होतं. जास्त तेलकट अशी मी मटकी बनवत नाही आहे. पण बरेच जणांना चमचमीत मटकी आवडते, तर त्यासाठी नेहमीप्रमाणे जसं मटकीच्या वरून आपण तवंग घालत असतो तर त्यासाठी मी थोडा बाजूला वेगळा काढून घेतलेला आहे. सर्व करत असताना तुम्ही या पद्धतीने करू शकता. त्यामुळे मटकी दिसायला मस्त चमचमीत दिसते. काही जणांना तवंग घालून मटकी खायला आवडतं, तर तुम्हाला आवडत नसेल तर काढण्याची काहीच गरज नाही. पण मी इथे बाजूला वेगळं काढून घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला मटकी घालायची आहे. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा, मसाले जळू द्यायचे नाही. अगदी मंद आचेवर ठेवून सुरुवातीला मटकी परतून घ्यायची. मटकी परतणं खूप गरजेचं आहे. तर सुरुवातीला मस्त आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायची आहे. अर्धी मटकी मी सुरुवातीला घातलेली आहे, आता उरलेली घालते आहे. तर मसाले जळू नये म्हणून अर्धी मटकी परतून घ्यायची आणि नंतर जी उरलेली आहे ती घालायची आहे. तर इथे जी 1 किलो मटकी आपण बनवलेली आहे ही फक्त मटकी जर तुम्ही सर्व करणार असाल तर 10 ते 15 लोकांना व्यवस्थित पुरते.
जर तुम्ही ही मटकी पावबरोबर सर्व करणार असाल तर तुम्हाला यापेक्षा कमीही लागू शकते. आणि जर तुम्ही याबरोबर चिवडा सर्व करणार असाल, बर्फी असेल, जिलेबी असेल किंवा बाकीही अजून काही सर्व करणार असाल, तर आपण मटकी ही फक्त एक-एकच पळी देतो. त्यामुळे ही 20 ते 25 लोकांना व्यवस्थित पुरते. आता यामध्ये मी अगदी थोडं गरम पाणी घातलेलं आहे. कारण ही जी मटकी मी बनवते आहे ना, ही सुकी बनवते आहे, जी चमचमीतसुद्धा बनते आणि सुकीसुद्धा असते. आता झाकण ठेवून अगदी मंद आचेवर वाफ काढायची आहे आणि इथे बघू शकता मटकीचं जे पाणी होतं ना, ते सुटायला लागलेलं आहे. यामध्ये मी खूप जास्त पाणी घातलेलं नव्हतं. कारण मटकी ही खूप जास्त ओव्हरकुक जर झाली ना, तर चवीला छान लागत नाही. कारण ही सुकी आणि चमचमीत मटकी आहे. त्यामुळे यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही. पण तुम्हाला जर पातळ रस्सेदार आणि तवंग असलेली मटकी हवी असेल, तर तुम्ही यामध्ये पाणीही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं. तर मटकीमध्ये तुम्ही बघितलं असेल, मटकी शिजत जेव्हा आली ना, तेव्हा मी मीठ घातलेलं आहे. सुरुवातीला मीठ घालाल तर मटकी लवकर शिजत नाही, फार वेळ लागतो. आणि यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे. सर्व नीट मिसळून घ्यायचं. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि 5 ते 10 मिनिटासाठी मी ही मटकी शिजवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही पाणी सर्व निघून गेलेलं आहे आणि ही मटकी इथे तयार झालेली आहे. आता इथे जर ही मटकी तुम्हाला पोळीबरोबर खाण्यासाठी घट्टसर रस्स्याची बनवायची असेल, तर शिजवलेली मटकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. पाणी घालायचं आणि जी वाटलेली मटकी आहे ती घालायची. तर घट्टसर रस्सा तयार होईल. ती मटकी तुम्ही पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि आमटीसारखी पातळ बनवायची असेल तर फक्त पाणी वाढवून घ्यायचं आहे. तर ती मटकीची आमटीसुद्धा तयार होऊ शकते. पण इथे जी मी मटकी बनवलेली आहे ना, ही सुकी आणि चमचमीत मटकी आहे. आमच्या भागामध्ये अशी चमचमीत आणि सुकी मटकी बरेचदा बनवल्या जाते. विशेष करून जेव्हा अशी घरगुती छोटीशी बर्थडे पार्टी असते आणि याबरोबर पातळ पोह्यांचा चिवडा दिला जातो आणि सोबत असतो कुठलातरी एखादा गोडाचा पदार्थ. मग तो जिलेबी असो किंवा बर्फी असो. मला तरी हा मेनू अतिशय आवडतो. चवीलाही खूप मस्त लागतो आणि बनवायला अगदी सोपं आहे. जर तुम्हाला पावबरोबर सर्व्ह करायचं असेल, तर जशी मी थोडीशी ग्रेव्ही आणि थोडा तवंग वेगळा काढून घेतलेला होता, तसा तुम्ही सर्व्ह करू शकता. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया.